नमस्कार, माझं नाव सोनाली बेल्लेकर. मी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. भारतात आणि भारताबाहेर आपण इन्व्हेस्टमेंटचं आणि इन्शुरन्स याबद्दल कन्सल्टेशनही देतो, वेगवेगळ्या प्लॅनचं गाईडन्सही देतो. तर आजचा मुद्दा आहे पेन्शन. पेन्शन हा जीवाभावाचा विषय सगळ्यांसाठीच आहे. हा टॉपिक आपण खूप डिटेलमध्ये विचार करायचा असतो, पण तो करायचा राहून जातो. त्याला 2च कारणं आहेत, की पेन्शन हे हवं असतं, पण ते कधी हवं आहे आणि किती हवं आहे आणि केव्हापासून त्याची गुंतवणूक करायला पाहिजे, याचा नेमका अंदाज आपल्याला नसतो किंवा जरी असला, तरी कधी त्याचं डिसिजन घ्यायचं, याचं प्लॅनिंगला पण तेवढ्या बकेट लिस्टमध्ये तेवढा वेळ देत नाही. सिंपल गोष्ट आहे, तुम्ही पेन्शनचं प्लॅनिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे, तर पेन्शन अमाउंट हे तुम्हाला सरासरी किती लागणार आहे? कधीपासून लागणार आहे? आपण ती गुंतवणूक कशा पद्धतीने केली पाहिजे? ती एकरकमी गुंतवायची आहे, की आपल्याला दरमहा, दर वर्षाला गुंतवायची आहे? त्यात हेही लक्षात घ्यायचंय, ते मिळणाऱ्या पैशांचं जे प्लॅनिंग करतोय पेन्शन स्वरूपामध्ये, ते आपण किती वर्षांसाठी करणार आहोत. काही वेळेला असेही ऑप्शन्स असतात, की 15 वर्ष, 20 वर्ष एवढ्याच वर्षांसाठी पेन्शन मिळते. काही इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये असंही असतं, की ती पेन्शन आपल्याला आयुष्यभरासाठी मिळते. इन्फ्लेशन रेट, आज मिळणारं पेन्शन आणि आपल्याला 10, 20, 25 वर्षांनी लागणारं पेन्शन याच्यामध्ये महागाई दर म्हणजेच इन्फ्लेशनचा विचार करणं गरजेचं आहे. ती मिळणारी पेन्शन टॅक्सेबल आहे का टॅक्स फ्री आहे? हा मुद्दा पण बघणं गरजेचं आहे. आणि पेन्शन मुळातच त्याचं प्लॅनिंग करणं का गरजेचं आहे? कारण सोशल सिक्युरिटी, त्यानंतर बिझनेसमॅन जरी असेल आपण, तरी आपल्याला आयुष्यभर काम नाही करायचंय. काही ठराविक वर्षांनंतर आपल्यालाही आपली लाईफ एन्जॉय रेग्युलर तर करतोच आहे. पण आपल्याला ती लाईफ एन्जॉय करण्यासाठी पुरेशा पैशांची प्लॅनिंग करणं यंग एजमध्ये किंवा ॲक्टिव्ह इन्कम असतानाच करणं गरजेचं आहे. तो आस्पेक्ट इम्पोर्टंट आहे. त्यानंतर आपण पेन्शन जेव्हा विचार करतो, तेव्हा ती आपण आपल्यासाठीच त्याचं प्लॅनिंग करायचंय का आपल्याबरोबर आपल्या वाईफचं, पत्नीचं पण पेन्शन प्लॅनिंग करायचंय? हा मुद्दा बघणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर पेन्शन हे आपलं जे सॅलरी अमाउंट आहे त्याच्यातनं डिडक्ट व्हायचं. आजकाल त्याची तरतूद आपल्यालाच करावी लागते. मग ती 2 पद्धतीने करता येते. एक तर काय आहे, की दरमहा पैसे आपण पेन्शनसाठी बाजूला काढणे आणि कालांतराने त्याचं एक मोठं कॉर्पस तयार होतं, रक्कम तयार होते आणि वयाच्या 50व्या वर्षी किंवा वयाच्या 60व्या वर्षी आपण ठरवू शकतो, की यातनं मग ते पैसे आपल्याला परत कुठे रिइन्व्हेस्ट करायचे आणि कशी पेन्शन घ्यायची आहे. हा एक असतो. दुसरा ऑप्शन असतो, की आपल्याला एकदाच एक रक्कम गुंतवायची आहे. जनरली 50-55 वर्षाची असतील किंवा ज्यांना एकदम प्रॉपर्टी विकल्यानंतर एकदम अमाउंट येते किंवा काही आपल्याला वन टाईम अमाउंट आलेली असते, ती गुंतवायची. त्या पद्धतीने पण वन टाईम गुंतवू शकतो. आणि दुसरा मुद्दा असतो, की दुसरी पद्धत जी असते ती आहे, की दरमहा किंवा दर वर्षाला सिस्टमॅटिक गुंतवणूक करणे. हे झालं पेन्शन प्लॅनिंगसाठी जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा कोणते-कोणते मुद्दे बघायचे. बऱ्याचदा पेन्शन करायचंय, पेन्शन प्लॅनिंग करायचंय, हे आपल्या बकेट लिस्टमध्ये असतं, आपल्या प्रायोरिटीमध्ये असतं. ते राहून जातं याचं कारण आहे आपण त्याचं जे ग्रॅव्हिटी आहे किंवा इम्पोर्टन्स आहे याच्याकडे लक्ष देत नाही. 40शीत आलो तर आपल्याला काय होतं, की मुलांचं शिक्षण आहे, आपलं बाकी काही गोल्स असतात. त्या गोलसाठी आपण पैसे बाजूला काढतो. पेन्शनचं बघू, करू असं करता-करता 50शी 55 वय कधी येतं हे कळत नाही. आणि आयडियली यंग एजमध्ये असं वाटतं, की अरे बराच वेळ आहे आपल्याकडे, आपण नंतर प्लॅनिंग करू. पण जितक्या लवकर करू, तितक्या लवकर केल्यामुळे आपल्याला कमी पैसे गुंतवावे लागतात. पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे चक्रवाढीचा एडव्हांटेज मिळतो आणि चांगल्या पद्धतीने पेन्शन आपण अमाउंटचं घेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, पेन्शन प्लॅनिंग जर करायचं असेल, तर नक्की आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार योग्य योग्य सल्ला तर देऊच, पण तुमचा जो फायनान्शियल गोल आहे, हा अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. थँक यू. परत एकदा सोनाली बेल्लेकर, इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, सर्व्हिंग इन इंडिया आणि अक्रॉस द ग्लोब. एन-आर-आय सेगमेंट सुद्धा आमची स्पेशालिटी आहे. थँक यू.